श्री स्वामी समर्थ. विठ्ठलाची मूर्ती पाहिल्यावर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे विठ्ठलाच्या हातात कोणतंही शस्त्र नाही. तो कमरेवर हात घेऊन उभा आहे. म्हणून तर संत तुकाराम महाराज म्हणतात, करकटावरी तुळशीच्या माळा, ऐसे रूप डोळा दावी हरी. अर्थात विठुराया कमरेवर हात ठेवून गळ्यात तुळशी माळा धारण करून उभा आहे. हरीचे हे रूप मला वारंवार पाहायला मिळायला हवे. विठ्ठलाच्या हातात शस्त्र का नाही? चला तर मग जाणून घेऊया. खरं तर पांडुरंगाच्या दरबारात येणारा कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही. त्याला सगळेजण सारखे आहेत. आपल्या भक्तावर कृपा वर्षाव करावा म्हणून त्याने आशीर्वादाची मुद्रा करून आपले दैवत्व सिद्ध केले असते. पण तसे नाही. त्याचे हात कमरेवर असून तो शांत मुद्रेने उभा आहे. सर्वत्र समभावाने पाहणारा असा हा विठ्ठल सगळ्यांना आपलासा वाटतो. म्हणून तर भक्तांशी तो सखा सोयरा, माता पिता आणि बंधू या नात्याने जोडला गेला आहे. श्रीहरी विठ्ठल हा तारक स्वरूपाचा आहे. त्यामुळेच पांडुरंगाच्या हातात शस्त्र नाही. विठ्ठलाचे सर्व भक्तगण भोळा भाव असणारे आहेत. संत तुकारामांच्या आळवण्याने श्री विठ्ठलाने छत्रपती शिवरायांचे रक्षण केले व शत्रू पक्षाला त्या प्रसंगातून अप्रत्यक्षरित्या त्रास दिला. श्री विठ्ठल प्रत्यक्ष कोणत्याही जीवाचा संहार करत नाही, हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. विठ्ठलाचे हात कमरेवर का आहेत? विठ्ठलाचे हात कमरेवर असण्यामागे असेही सांगितले जाते की संसाररूपी भवसागर पार करताना भक्तांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. तेव्हा विठू माऊली कमरेवर हात घेऊन भक्तांना जणू सांगत आहेत, हा भवसागर तुम्ही पार करू शकता. त्यात कमरेपर्यंत पाणी आहे. तुम्ही सहजपणे तो पार करू शकता. तुम्ही त्यात डुबणार नाही. सुखरूपपणे तुमच्या इच्छित स्थळी पोहोचू शकता. लक्षात घ्या, विठ्ठलाजवळ आपला परका असा भेद नाही. सगळ्यांसाठी त्याच्या मनात समान भावना आहे. तो भक्तीचा भुकेला आहे. भक्तांच्या आठवणीने कासावीस होणारा, भक्तांच्या भेटीसाठी न बोलवता स्वतःहून धावून येणारा, कीर्तनात नाचणारा, जनाईला दळणात मदत करणारा, गोरगरिबांना चिखल तुडवू लागणारा, चोखोबांच्या घरी दही भात खाणारा आणि सावता महाराजांना मदत करणारा. आपल्या भक्तांवर इतकं प्रेम करणारा दुसरा कोणता देव आहे? श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. श्री स्वामी समर्थ.